नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 6वी गणितावर चर्चा करतो. नवीन अभ्यासक्रम आणि 5वं प्रकरण मसावी आणि लसावी. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे. या प्रकरणातला सराव संच 5.1 आज आपण बघणार आहोत. तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. जर तुम्ही नवीन असाल मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला बघा. तर बघा, या ठिकाणी आपण हे जरा समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला सराव संच जो आहे तो समजून घेण्याच्या अगोदर लक्षात घ्या, इथे एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. सराव संच 5.1 समजून घेण्याच्या अगोदर आपण हे जरा उदाहरण समजून घेऊयात. इथं जर का या उदाहरणामध्ये जर आपण पाहिलं तर इथं आपल्याला बघा अशा 12 पेन्सिलींचा एक गट दिलेला आहे, म्हणजे 12 गुणिले 1. आता या 12 पेन्सिलीचे 2 समान गटामध्ये जर तुम्ही विभागणी केली तर 6-6चे असे 2 पडतात. बरोबर, 6-6चे 2 गट पडतात, समान गट. बरोबर, 2 गट होतात. ओके, तर 6 गुणिले 2 12. हा 6चा, हा 6चा. जर आपण 3 गट केले 12चे, 3 समान गट, एक गट केला तर होतंय. 2 समान गट केलं तरी आपल्याकडे 6-6चे 2 पडतात, म्हणजे 6 गुणिले 2. ओके, त्याच्यानंतर पुढे आपल्याला 3चे गट जरी केले, 3 गट जरी समान केले तरी 4-4-4चे 3 गट पडतात, 4-3-12. आपण म्हटलं 4 समान गटामध्ये या पेन्सिलींना जर मांडायचा जर आपण विचार केला तर 3-3-3-3 असे 3-3चे 4 गट पडतात, म्हणजे 3 सुद्धा इथं भाग जातो. पण 5 समान गट पाडता येत नाही. 5 समान गट आपल्याला याचे करता येणार नाही. आपल्याला याचे फक्त किती, 1 गट पडता येतो, 2 गट समान करता येईल, 3 समान गट करता येईल, 4 येईल, पण 5 समान गट करता येणार नाही. बरं, 6 समान गट करू शकतो का? यस. 2-2-2-2-2-2चे आपण 6 गट केले की 12 होतात. 7 समान गट करता येत नाही, 8 समान गट करता येत नाही, 9 नाही करता येणार, 10 नाही करता येणार, 11 नाही करता येणार, 12 गट करता येईल. एक चे जर आपण गट केले तर ते 12 होतील. म्हणजे याचा अर्थ काय माहितीये का? ह्या 12ला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 3 ने भाग जातो, 4 ने भाग जातो, 5 ने जात नाही, 6 ने भाग जातो, 7 ने, 8 ने, 9 ने, 10 ने, 11 ने नाही जाणार, 12 ने भाग जाणार. म्हणजे या ठिकाणी हे 12चे विभाजक काय बाबा? 1, 2, 3, 4, 6 आणि 12. या सगळ्या संख्यांनी या 12ला आपल्याला भाग जाऊ शकतो. म्हणजे याला आपण म्हणू शकतो बाबा हे सगळे 12चे विभाजक आहेत. ओके, आता या ठिकाणी बघा, एक लक्षात घ्या, एखाद्या संख्येचे जर तुम्हाला अवयव पाडायचे असतील, आता आपल्याला इथं अवयव कसे पाडायचे हे शिकायचं आहे. आणि सराव संच 5.1 हा पूर्णपणे अवयव कसे पाडायचे यावरती आहेत. आता आपण गणित बघू, पण तत्पूर्वी जरा पुस्तकातलं एक उदाहरण बघू. जर मला 24 या संख्येचे मूळ अवयव पाडायचे असतील तर बघा, खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. पहिली इथं पद्धत 24 दिलेत. 24चे बाबा 4 एके 4, 4 सक 24 असे एक अवयव पडू शकतात. 4 आणि 6 दोघांनी 24ला भाग जाऊ शकतो. 4चे परत अवयव पडतात 2 गुणिले 2 आणि 6चे परत पडतात 2 गुणिले 3. ओके, बेत्रिक 6 बेदुने 4. मग 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 असे आपल्याला या 24चे अवयव पाडता येईल. तशीच आडवी मांडणी जर मी केली, 24चे जर अवयव पाडायची जर मी आडवी मांडणी केली अशी 24चे अवयव पाडायचे, पहिले मी 24ला 2ने भाग लावतो. चला, 24ला 2ने भाग लावला, 2 गुणिले 12 24. त्याचप्रमाणे परत 2 गुणिले 12ला जर मी परत कितीने भाग लावू शकतो? 2ने. परत बेसक 12. त्याच्यानंतर परत 2 गुणिले 6ला परत मी 2ने भाग लावेल, बेत्रिक 6. ओके, अशा प्रकारे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 असे अवयव पडतील. तर ही एक आडवी मांडणी आहे. आणि त्याच्यानंतर एक उभी मांडणी एक आहे. उभी मांडणी कशी बाबा? उभी मांडणी पण एकदम सोपी आहे. बघा, 24ला आपल्याला भाग लावायचा आहे, तर उभी मांडणी करताना काय करायचं? पहिला 2ने भाग लावायचा. 2ने भाग लावला, 24ला किती येतंय? बे 1 के बे, बे 2 4 12 येतंय. 12ला परत 2ने भाग जातो. 2ने भाग लावला, बेसक 12. 6ला परत 2ने भाग जाऊ शकतो. मग 2ने 6ला भाग लावला, बेत्रिक 6. आता 3ला 3ने भाग जाईल, 3 1 3 झालं. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 असे अवयव या ठिकाणी पडले, उभी मांडणी. म्हणजे अशा प्रकारे 2 पद्धती आहेत, एक आहे आडवी मांडणी आणि उभी मांडणी अवयव पाडण्याची. ओके, तर या ठिकाणी आता लक्षात घ्या, 24 या संख्येचे मूळ अवयव कुठले? तर मूळ अवयव जे आहे इथं 2 आणि 3 हे 24 या संख्येचे मूळ अवयव आहेत. कारण शेवटी तसं 6ने पण भाग जातो 24ला, 4ने पण जातो, पण मूळ अवयव कुठले? 2 आणि 3 हे मूळ अवयव आहेत. ज्या मूळ संख्या असतील त्याला आपण म्हणतो मूळ अवयव. ज्या मूळ संख्या असतील ते मूळ अवयव. ओके, शेवटी मूळ संख्या उरली पाहिजे. त्याचप्रमाणे इथं आपण 60चा जर विचार केला तर इथं 60चं कसं आहे बाबा? 60ची आपण आडवी मांडणी करू, आडवी आणि उभी मांडणी चेक करू. 60चं बघा, पहिला 2ने भाग लावा, 2 गुणिले 30 60. परत आता हे 2 लिहिले,
30ला परत 2ने भाग लावा, 2 गुणिले 15 केलं की 30 येतात. परत 2 गुणिले 2 गुणिले 15ला कितीने भाग जाईल? 3ने जाईल. आता 2ने नाही जाणार, मग 3 गुणिले 5 15. मग आता या ठिकाणी हे अवयव पडले आणि मूळ अवयव कुठले? 2, 3 आणि 5. हे कशाचे मूळ अवयव झाले? हे मूळ अवयव कोणाचे झाले बाबा? 60चे मूळ अवयव 2, 3 आणि 5 असं आपण म्हणू शकतो. उभी मांडणी जर केली तर अशी करता येईल. पहिला 2ने भाग लावा 60ला, 60च्या निम्मे झाले 30. 30ला परत 2ने भाग लावला, 15 आलं. 15ला तुम्ही 3ने भाग लावा, 3 एके 3, 3 पाची 15 आणि 5ला 5ने भाग लावा, 5 एके 5. बघा 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 असे अवयव या ठिकाणी पडू शकतात. ठीक आहे. तर बाकी ह्या रिकाम्या जागा जर तुम्हाला भरायच्या झाल्या तर इथं काय 2 गुणिले 2 गुणिले इथं 3 गुणिले 5 येतील आणि इथं 2 आहेत, इथं पण 2 येतील, 3 5 आणि इथं इथं या ठिकाणी 5 येतील आणि मूळ अवयव 2, 3 आणि 5 असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. तर आता आपण काय करू? प्रत्यक्षात सराव संच बघू, जेणेकरून तुम्हाला समजेल, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. सराव संचामध्ये बघा, बघा आता या ज्या काही संख्या आहेत, या संख्या खालील संख्या मूळ अवयवांच्या स्वरूपात लिहा. तर पहिली जी आहे 69. तर मित्रांनो एकदम सोपं आहे, जास्त काय अवघड नाहीये याच्यामध्ये. आता आपण प्रत्यक्षामध्ये हा सराव संच जो आहे तो आपण सोडवायला घेऊयात. मी फक्त प्रश्न जरा चेक करतो बरोबर आहे का. 5.1. आता इथं 69 जे आहेत, ह्या 69चा जर विचार केला तर 69ला बाबा कितीने भाग जाऊ शकतो? 69ला 2ने तर जाणार नाही, 3ने भाग लावून बघा 69ला. 3ने जर तुम्ही 69ला भाग लावला तर 3 दुने 6, 6तून 6 गेले 0, वरून आले 9, 3 त्रिक 9. ओके, 9तून 9 गेले 0. म्हणजे काय झालं बाबा? इथं 3 गुणिले 23 एवढेच अवयव पडतील, याच्या पुढे तर जाणार नाही. 3ला आता परत 3ला कशाने भाग जाणार नाही आणि 23ला सुद्धा कुठल्याच संख्येने भाग जाणार नाही, फक्त त्या स्वतःनेच भाग जाईल. म्हणजे हे झाले 69चे मूळ अवयव. दुसरा मुद्दा आहे 27. 27चे अवयव बघा. 27ला पहिला 3ने भाग लावा, 3 गुणिले 9 27. आता ह्या 3 तर आपल्या जाग्यावर, 9ला परत 3ने भाग लावा, 3 गुणिले 3 झालं बाबा. हे कोणाचे अवयव झाले? 27चे 3 गुणिले 3 गुणिले 3. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याकडे आहे 78चे अवयव पाडा बाबा. 78ला पहिला 2ने भाग लावा, 2 गुणिले किती? 78. बघा 78ला जर मी 2ने भाग लावला तर बे त्रिक 6 बरोबर. 7तून 6 गेले 1, वरून आले 8. आता 2 9 18 किती झाले? 39. 2 गुणिले 39. ओके. आता या 39ला कशाने भाग जाईल का? तर या 39ला 3ने भाग जाईल. 3ने भाग लावला 39ला तर काय येतं बाबा? 3 एके 3, 3तून 3 गेले 0, वरून आले 9 आणि 3 त्रिक 9, 9तून 9 गेले 0, माझ्याकडे किती आलं? 13. बरोबर का? 2 गुणिले 39ला 3ने भाग लावला तर 13 आलं, म्हणजे 3 गुणिले 13. म्हणजे 2 गुणिले 3 गुणिले 13 हे झाले 78चे अवयव. आता 126चे अवयव पाडा. बघा चौथा प्रश्न 126. 126ला 2ने भाग लावा, 2 गुणिले बघा बेसक 12 बेत्रिक 6 63 येतात. बरोबर. 126च्या निम्मे 63. 63ला कितीने भाग जाईल? 3ने जाईल. मग 2 गुणिले 3 गुणिले 63ला जर 3ने भाग लावला तर बघा 3 दुने 6, 3 एके 3. बघा 63 भागिले जर 3 केलं तर 3 दुने 6, 6तून 6 गेले 0, वरून आले 3 आणि परत 3 एके 3 म्हणजे 21 आलं. 3 गुणिले 21. आता 2 गुणिले 3 गुणिले 21ला परत कितीने भाग जाईल? परत 3ने भाग जाईल. 3 7 21, 3 गुणिले 7 म्हणजे हे झाले कोणाचे? 126चे मूळ अवयव. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे सगळे अवयव पाडू शकतो. एकदम सोपं आहे. तुम्ही उभी मांडणी पण करू शकताय. मी तुम्हाला आडवी मांडणी सांगितली, तुम्हाला उभी मांडणी करायची असेल तर तुम्ही उभी मांडणी सुद्धा करू शकताय. ठीक आहे. चला आता पुढे जाऊ. पुढचा जरा प्रश्न थोडासा वेगळा आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता बघा पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? खालील संख्यांचे सर्व विभाजक, म्हणजे आता 18चे जर मला सगळे विभाजक काढायचे असेल 18, तर बघा पहिला प्रश्न, तर 18ला कुठल्या कुठल्या संख्येने भाग जाऊ शकतो? 8 कुठल्या कुठल्या संख्येच्या पाड्या देतो? त्या सगळ्या संख्या लिहायच्या. तसं बघायला गेलं तर 18ला एकाने आणि 18ने या दोन्ही संख्या 2 संख्यांनी तर भाग जाईल. पण त्याच्यामध्ये आणखी कुठल्या संख्येने भाग जाऊ शकतो? त्याच्या अगोदर आपण काय करू? याचे अवयव पाडूयात. बघा 18चा जर विचार केला तर 2 गुणिले 9 18, 2 9 18. परत 2 गुणिले 9चे अवयव 3 गुणिले 3 झालं. आता आपण काय करू? सर्व विभाजक काढूयात. सर्व विभाजक. आता आपण विभाजक लिहू. 18चे विभाजक लिहू. 18चे विभाजक. आता 18चे विभाजक जर लिहायला गेलं
तर सगळ्यात पहिली गोष्ट 1 येणार, त्याच्यानंतर 2 भाग जातोय, त्याच्यानंतर 3 18ला भाग जातोय. बरोबर. बघा 18ला कितीने भाग जातोय? 1 जातो, 2 जातो, 3 जातो. अजून काय येऊ शकतं? हा 2 आणि 3चा गुणाकार करा बरं. किती होतं? 42 6. 6 झाले. त्याच्यानंतर परत हा 3 आणि 3 यांचा गुणाकार करा. 3 त्रिक 9 झाले. त्याच्यानंतर 2 गुणिले 3 6 आणि 6 त्रिक 18 झाले. म्हणजे या ठिकाणी किती अवयव पडले? 1 2 3 6 9 18. एवढ्या सगळ्या संख्यांनी काय होऊ शकतो? 18ला भाग जाऊ शकतो. ठीक आहे. 18 एवढ्या सगळ्या संख्यांच्या पाड्यात येतात. पुढची काय बाबा आपल्याकडे दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे काय दुसऱ्या प्रश्नात आपल्याकडे आहेत 56 आपतक 56. आता 56ला पहिला 56चे पहिले अवयव पाडा. पहिला 2ने भाग लावा. 2 गुणिले 28 2 56 येतात म्हणून 28. परत 2 गुणिले 28ला परत 2ने भाग लावा. 2 गुणिले 14 झालं. आता परत 2 गुणिले 14ला कितीने भाग जाईल? 2ने भाग जाईल. 2 गुणिले 7 बे 7 ती 14. आता हे झाले मूळ अवयव. आता आपण सर्व अवयव पाडूयात, बघूयात. 18चे विभाजक काढूयात, 56चे विभाजक काढू. 56चे विभाजक तर 56चे विभाजक काढताना सगळ्यात पहिली गोष्ट बघा, 1 तर असणार आहे कंपल्सरी. इथं 2 दिसतोय म्हणून 2 आहे. त्याच्यानंतर इथं 7 दिसतोय म्हणून 7 आहे. आणखी काय असू शकतं बघा, 2 गुणिले हे 2 करा. 2 गुणिले 2 किती झाले बाबा? 4 1 असू शकते. त्याच्यानंतर 2 गुणिले 2 गुणिले 2 करा. किती झाले? बे के बे, बे दुने 4, 4 दुने 8 झाले. परत हा 7 गुणिले 2 फक्त करा. 7 दुने 14 झालं. बरोबर. त्याच्यानंतर 7 दुने 14, 14 गुणिले 2 किती झालं? 14 दुने 28, 28 पण असेल आणि स्वतः 56 असेल. तर असा आपण गुणाकार करून प्रत्येक संख्येचे तुम्ही अवयव पाडू शकताय. म्हणजे या 56ला या सगळ्यांनी भाग जाऊ शकतो. म्हणजे या सगळ्या संख्यांच्या पाड्यामध्ये 56 येतात. 1 2 4 7 8 14 28 आणि 56. बघा नीट जरा बघा मी काय करतोय. पुढचा जो तिसरा प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय बाबा 120. आता 120चे बरेच अवयव पडू शकतात. पहिला 120ला 2ने भाग लावा. 2 गुणिले 60 120. 2 गुणिले परत 60ला 2ने भाग लावा. 2 गुणिले 30 60. परत 2 गुणिले 30ला परत 2ने भाग जाईल. 15 दुने 30 म्हणून 2 गुणिले 15. परत 2 गुणिले 15ला 3ने भाग जाईल. 3 5 15. हे झाले मूळ अवयव. आता आपण 120चे विभाजक काढू. विभाजक आता 120चे विभाजक भरपूर येतील. पहिली गोष्ट 1 तर येईल. एकानंतर इथं 2 आहेत, 2 येतील. 2 नंतर बघा या ठिकाणी इथं 3 आहेत, 3 येतील. 3 नंतर बाबा हे 5 आहेत, 5 येतील. पहिले 1 लिहा, नंतर 2 3 आणि 5 याच्यातले मूळ अवयव लिहा. आता नंतर बघा 2 गुणिले हा 2 केलं तर 4 येतील. म्हणजे 4ने 120ला भाग जाईल. परत गुणिले हे 2 केलं तर किती होतील? बे के बे, बे दुने 4 आणि 4 त्रिक बे के बे, बे दुने 4 आणि 4 दुने 8 येतील. त्याचबरोबर हा 2 गुणिले 3 केलं की 6 सुद्धा येतात. ओके. बघा बे के बे, बे दुने 4, 4 दुने 8 आणि 8 गुणिले 3 केलं तर 8 त्रिक 24 येऊ शकतात. त्याचबरोबर बघा बे के बे, बे दुने 4, 4 गुणिले 3 केलं की 12 पण येऊ शकतात. बरोबर. त्याचबरोबर आपल्याकडे अजून बे के बे, बे दुने 4 आणि परत 4 त्रिक 12 झालं आणि 12 गुणिले 5 केलं तर 12 पंचे 60 पण येऊ शकतात. त्याचबरोबर 3 गुणिले 5 केलं की 3 5 15 सुद्धा येऊ शकतात. त्याचबरोबर 5 गुणिले 2 केलं तर 5 दुने 10 येऊ शकतात. 5 गुणिले 2 10, 10 दुने 20 येऊ शकतात. बरोबर. 5 के 5, 5 दुने 10, 10 दुने 20, 20 दुने 40 येऊ शकतात. परत 5 त्रिक 15, 15 दुने 30 येऊ शकतात. बरोबर. तर अशा प्रकारे बरेचसे अवयव 120चे येऊ शकतात. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही ते 120चे सर्व विभाजक काढू शकता. अवयव नाही म्हणता येणार, विभाजक म्हणजे ज्या संख्यांनी 120ला भाग जाऊ शकतो असे काढू शकताय. आणि त्याच्यानंतर आपला चौथा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये 67. 67चा विचार केला तर 1 गुणिले 67 एवढंच, कारण 67 मूळ संख्या आहे. त्याच्यामुळे याचे जे विभाजक आहे ते 1 आणि 67 एवढेच येतील. मग तुम्ही लिहा 67चे विभाजक 1 आणि 67. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा सराव संच बघू शकतो. तर मी एक पद्धत सांगितलेली आहे. बघूयात आणखी मी थोडासा अभ्यास करून जर मला दुसरी एखादी सोपी पद्धत भेटली तर ती पण मी शोधून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेल. पण मला सध्या तरी माझं नॉलेज एवढं आहे, जेवढी मला माहिती आहे तेवढं मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ओके मित्रांनो, तर आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये सराव संच 5.2 सहित. धन्यवाद.